फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर इथे आलो आहोत आम्ही कृष्ण मंदिरला आणि अशी आहे कृष्ण मंदिरची मूर्ती आणि इथे कार्यक्रम आहे. आज आहे सोमवार. हे पहा, असं आहे कृष्ण मंदिर. तुम्हाला खूप वेळा मी ब्लॉगिंग मध्ये दाखवलेला आहे. आज काही नाही, आज सोमवार आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे एवढं खुल्लं खुल्लं आहे. हे पहा, आणि इथे आहेत हे गुरु. बघा, माझा आवाज वगैरे येते की नाही माहित नाही मला व्यवस्थित, पण असं काहीच आहे. मंदिर पूर्ण खुले, खूप सुंदर असं आहे. हे पहा, तिथे एक शॉप आहे मंदिरचा, ब्रजभूमी, आणि इथे आहेत हर्षू आणि अंशू. चला, तर काही वेळानंतर जायचंय आम्हाला घरी बाहेर. हे इथं खेळायला लागले, तिथे खेळू देत नाही. हे दोघं खेळायला लागलेत नुसतं, आणि बाहेर कार्यक्रम आहे. चला बसूया. इथं काही मुली जप करतायत, तिथं पण जप करतायत, आणि हे असं काहीच आहे परिसर. ए, भांडण करू नका. कार्यक्रम हे पहा, आणि इथे होतं जेवण. आम्ही जेवायलो, प्रसाद भेटलाय आम्हाला सोमवारचं सुद्धा. शिरा आणि खिचडी आहे पातळ. आणि हे बघा, दोघं जेवलेत कसं बसलेत. हे पहा, मी करते जेवण. इथं आहे ब्रजभूमी. हे पहा, हे आहे कृष्ण मंदिर बाहेरून असं. आणि वाटलं नव्हतं आज आम्हाला प्रसाद वगैरे भेटेल म्हणून, पण फायनली आम्हाला प्रसाद भेटलेला आहे. काहीतरी कार्यक्रम होता, हिंदू मेळावा, काहीतरी विशाल हिंदू मेळावा असा कार्यक्रम होता इथे. मला फायनली आज भेटलेला आहे प्रसाद. हे पहा, हे बघा, अंशू आणि हर्षू. हर्षूचं सगळं झालेलं आहे. ही मी अंशूचं खाते आता. अंशूनं नाहीच खाल्ला काही. कधी खाल्लास? थोडंच खाल्लास. मी खाल्लंय. पाहिजे? ए, मला नको. कुठे टाकायचं नालायक. शिरा मला आधीच गोड आवडत नाही. धुवून या. मी इथं, हर्षू इथंच या. हो, तर चला, मी करते जेवण. अशी आहे मी. आणि इथं आहे. चला, आपण जाऊया घरी. चला, बाय. तिकडे गेले तर अंशू आणि हर्षू. होतं हे पहा, कृष्ण मंदिर. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. पानपुरी खायची म्हण मुलांना. तिथे प्रसाद सगळा दिले मला, आणि इथं पानपुरी खायची म्हणे यांना. आता छान आलाय का ना. इथं बघा, हे कुत्रे कसे बसलेत दोन. चला, आपण जाऊया घरी. यांना पानपुरी चारते आणि मग जाऊया घरी. घरी जायचंय की कुठे जायचंय? पानपुरी. पानपुरी पानपुरी खायची. चला, घरी भेटूया. घरी भेटूया. घरी पानपुरी खायचंय की मग. अंशू आणि हर्षू खातेत पानपुरी, आणि हर्षूला देत नाही. एक एक खायलाय बेचारा. इथं आलो तर आम्ही पानपुरीच्या दुकानी. आमचं फेवरेट दुकान आहे हे. बरी ठीक भेटती पानपुरी. ते बघा कसं खायलाय बकासूर. अंशू इकडे बघ, बकासूर बघा कसा खायलाय आमचा. हर्षूने खाल्ल्या 2 पुऱ्या. मला नाही, मला भूक नाही. सरक रे, नका मला. खा तू सुरू, खा. दादाला दे. दादाला वडापाव मागितला. चला, मी भरपूर खाल्ले पोट भरून, म्हणून मला भूक नाही. काय झालं? काय झालं? आणि एक प्लेट घेऊत की. आणि एक प्लेट घेऊ. हे आहे हर्षूचा वडापाव. अंशूचा आणि हर्षूचं झाले भांडणे. हे बघा, इकडे बसवले मी त्याला, आणि इकडे बसवले हर्षूला टेबलवरती. छान आहे. तुला खायचंय का? तुला खायचंय? पाणी तिथं आहे, जाऊन प्यायचं घेऊन जा. तर फायनली आत्ता जस्ट आलो घरी. आणि पानपुरीच्या तिथे ना अंशू आणि हर्षूचे भांडणं लागले होते, कारण अंशूच्या प्लेटातला हर्षू घेत होता, तर का अंशू घेऊ देत नव्हता. सगळी प्लेटच एकच होती पानपुरी, त्याच्याकडे दिली पूर्ण, ते खाली पडली प्लेट. असं झालं. अंशूला ना कुठंच नेऊन लागते. असं आहे अंशू. आता बघा, मोबाईल घेऊन बसलाय, माझा जुना मोबाईल घेऊन बसलाय. हे बघा, डेकोडू आहे, आणि हे बसले ड्रॉइंग करत. तर चला, आणि मी बघायले सिरियल. तर चला, ब्लॉगला एंड करते मी इथेच. आणि जर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आहे, सडनली गेलो होतो आम्ही कृष्ण मंदिरमध्ये, हे सांगायचं राहिलं तुम्हाला.
आणि तिथे ना म्हणजे मनात काहीच भावना नव्हती, फक्त जाऊन तिथे बसावं वाटत होतं, एकदम शांत. पण बसले मी आतमध्ये मंदिरमध्ये. पण तिथे ना आज म्हणजे काहीतरी हिंदू मेळावा होता, तुम्हाला दाखवलेले बघितला असाल तुम्ही ब्लॉगमध्ये. आणि आज प्रसाद वगैरे असेल, आम्हाला काहीच इमॅजिन माहिती नव्हतं. आणि आम्ही तिघेच होतो, तिघच गेलो होतो. मस्त तिथे बसले, दोन म्हणजे 15-20 मिनटं बसले असेल मी, 15-20 किंवा अर्धा तास. तर येते वेळेस तिथल्या एका म्हणजे काय सहकार्याने म्हणले की तुम्ही जाते वेळेस प्रसाद घेऊन जावा. आम्ही निघालो होतो, तर म्हटलं चला. बघा, देवानं जेव्हा वाटतं की आम्हाला प्रसाद भेटावा, आवाज बंद कर, तर त्या दिवशी म्हणजे भेटत नाही असं नाही, पण त्या दिवशी कुपन घ्यावं लागतं. आणि आज कुपन वगैरे काही न घेता आज आम्हाला प्रसाद भेटलेला आहे श्रीकृष्णाचा. खूप दिवसानंतर भेटलेला आहे मला तर प्रसाद, कारण खूप दिवसानं मी गेलेली आहे श्रीकृष्ण मंदिरला. आणि आज सहज केलं, मन केलं म्हणून जावं म्हणून गेलो होतो. तर आज सोमवार होता, पण प्रसाद पण भेटला. मन भरून कृष्णाची मूर्ती, राधाची मूर्ती पण पाहिली, तुम्हाला पण दाखवलेली आहे, कारण मी ब्लॉगिंगला सुरुवातच तिथून केलेली आहे. करणार नव्हते, पण चला म्हणलं आलं तर आपलं म्हणजे शूट करून घेऊया. आणि मला पण खूप छान वाटतं असं देवाचं वगैरे तुम्हाला दाखवायला. आणि मी काय करायले, कुठे गेलेली आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आवडतं. चला तर असं झालेलं होतं, कारण आताच गेलेलो होतो आम्ही रात्री मुलांना घेऊन, कारण घरात बसून खूप मला तर बोर होत होतं. आणि चला, तुम्हाला माझा हा ब्लॉग छोटूसा कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.